मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 महत्त्वाचे संपूर्ण पुरस्कार कव्हर करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक नक्कीच बघा. तर बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 एकूण 4 लोकांना मिळालेला आहे. तर बघा, शतरंज या क्षेत्रामध्ये डी गुकेश यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हॉकी क्षेत्रामध्ये हरमप्रीत सिंग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पॅरा ॲथलेटिक्समध्ये प्रवीण कुमार आणि शूटिंगमध्ये मनू भाकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर हे 4 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, अर्जुन पुरस्कार 2024 एकूण 32 लोकांना हा मिळालेला आहे. आता हे 32 लोक कोण आहे तर एकदा आपण रीड करून घेऊया. ॲथलेटिक्समध्ये ज्योती याराजी अनुरानी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बॉक्सिंग क्षेत्रामध्ये स्वीटी बुरा आणि नीतू घंकास यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर शतरंज क्षेत्रामध्ये वंतिका अग्रवाल यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. हॉकी क्षेत्रात सलीमा टेटे, अभिषेक नैन, संजय राणा, जरनप्रीत सिंग, सुखजीत सिंग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर बघा, पॅरा आर्चरीमध्ये राकेश कुमार यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. पॅरा ॲथलेटिक्समध्ये प्रीती पाल, दीप्ती जीवनजी, अजित सिंग, सचिन खिलारी, धर्मवीर, प्रणव सुरमा, एच होक्तो सोमा, सिमरनजी, नवदीप, नितेश कुमार यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पॅरा बॅडमिंटनमध्ये थुलासिमती मुरुगेसन, नित्याश्री सुमाथी सिवान, मणिपा रामदास यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पॅरा जुडोमध्ये कपिल परमार यांना हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर पॅरा शूटिंगमध्ये रुबिना फ्रान्सिस आणि मोना अग्रवाल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच पॅरा शूटिंगमध्ये स्वप्नील खुशाले यांनासुद्धा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर शूटिंगमध्ये सरबजीत सिंग यांना मिळालेला आहे. स्क्वॉशमध्ये अभय सिंग, व्हॉलीबॉलमध्ये साजन प्रकाश आणि कुस्तीमध्ये अमन सहरावत यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, ही जर PDF नोट्स तुम्हाला हवी असल्यास तुम्ही या स्कॅन करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला फ्रीमध्ये ही PDF मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला हा आवडत असेल तर आपला चॅनल MPSC मेंटर याला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा, कारण नियमित चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये किंवा आपण या चॅनलवरती आणत असतो. त्यानंतर बघा, अर्जुन लाईफटाईम पुरस्कार 2024 एकूण किती लोकांना मिळालेला आहे तर 2 लोकांना. त्यांची नावे बघा, ॲथलेटिक्समध्ये सुचा सिंग यांना मिळालेला आहे आणि पॅरा ॲथलेटिक्समध्ये मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन लाईफटाईम पुरस्कार 2024 मिळालेला आहे. त्यानंतर बघा, द्रोणाचार्य पुरस्कार 2024 नियमित श्रेणी कुणाला एकूण 3 लोकांना मिळालेला आहे. पॅरा शूटिंगमध्ये सुभाष राणा, शूटिंगमध्ये दीपाली देशपांडे आणि हॉकीमध्ये संदीप सागवान यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर बघा, द्रोणाचार्य पुरस्कार 2024 लाईफटाईम श्रेणीमध्ये एकूण 2 जणाला मिळालेला आहे. बॅडमिंटनमध्ये एस मुरलीधरन आणि फुटबॉलमध्ये अर्मांडो एग्नेलो यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता या पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती आहे. तर खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून राजीव गांधी खेलरत्नचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न असे झाले होते. आधी काय नाव होतं? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. त्यानंतर काय झालं तर मेजर ध्यानचंद खेलरत्न असे झाले. हा कधी तर 2021 मध्ये. आता मात्र क्रीडा मंत्रालयाने काय केलं, नुकतेच ध्यानचंद पुरस्कार बंद करून त्या जागी अर्जुन लाईफटाईम पुरस्कार 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात आले आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतरचे पुरस्कार आपण बघूया. आता काही भारतीय ग्रँडमास्टर आहे. महत्त्वाचे आहे मित्रांनो, पोलीस भरतीच्या दृष्टीने एक प्रश्न यावर येत असतो. तर लक्षात ठेवा, आपले 89वे ग्रँडमास्टर कोण आहे? एस रोहित कृष्णा. कुठले आहे तर चेन्नईचे आहे. लक्षात ठेवा, एस रोहित कृष्णा. त्यानंतर 88वे ग्रँडमास्टर आहे दिव्या देशमुख. त्यानंतर 87वे ग्रँडमास्टर AR हरिकृष्णन आहेत. 86वे ग्रँडमास्टर LR श्रीहरी हे आहेत. त्यानंतर 85वे ग्रँडमास्टर P श्याम निखिल हे आहेत.
आणि 84वे ग्रँडमास्टर कोण आहे तर वैशाली रमेश बाबू. तुम्हाला हे 6 पण ग्रँडमास्टर मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे. आता पुरस्कारासंबंधित काही महत्त्वाची माहिती आहे की खेलरत्न पुरस्कार आणि त्याची पुरस्कार राशी किती असते एकदा बघून घेऊया. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांची राशी आहे मित्रांनो 25 लाख रुपये. अर्जुन पुरस्कार नियमित श्रेणी 15 लाख रुपये. द्रोणाचार्य पुरस्कार 10 लाख रुपये. द्रोणाचार्य पुरस्कार लाईफ टाईम श्रेणीमध्ये 10 लाख रुपये आणि अर्जुन लाईफ टाईम पुरस्कार 10 लाख रुपये. तर हे होते काही मित्रांनो पुरस्कारासंबंधित काही महत्त्वाची माहिती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणखी काही पुरस्कार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये कव्हर करणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.